आता विचार करा ब्रेकफास्टचा. ब्रेकफास्टची संकल्पना ही आपल्या देशाची नाहीये. तर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता. ब्रेक आणि फास्ट ह्या दोन वेगळे शब्द आहेत. ब्रेक म्हणजे तोडणे आणि फास्ट म्हणजे उपवास. उपवासाला तोडणारा घटक तो म्हणतो तुमचा नाश्ता. आणि हो नाश्ता आपण काय करतोय? मिसळ पाव, त्यानंतर वेळोवेळी तळलेले पदार्थ, वेगवेगळे पोहे म्हणा, असे जे जास्त कॅलरीचे पदार्थ असतात, परंतु ते बॉडीला प्रॉपर बनवत नाहीत, बॉडीला डिफेक्ट करतात. मग असे पदार्थ आपण सकाळी अनोशीपोटी खाल्ले तर दिवसभर आपलं काय होतं? दिवसभर आपण आळशी बनत जातो. तिथंच जर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट रात्री समजा तुम्ही उशिरा जेवला असेल, समजा रात्री तुम्ही लवकर जेवला असेल, 7-8 वाजता जेवला असेल, तर एवढा गॅप तुमचा या पूर्णपणे उपवास आपण जेव्हा म्हणतो एवढा तासाचा उपवास तुमचा झालाय, मग ते तोडायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग असा आहार घेणं गरजेचं आहे. सकाळची न्याहारी आपण ज्याला म्हणतो ना, ती न्याहारी आता पूर्णपणे बंद झाली. त्याचा विपरीत परिणाम आता नाश्त्यावर झालाय. मग आता देवा वेलनेस मध्ये आल्याच्या नंतर तो नाश्ता पण तुम्ही बंद करा. त्या नाश्त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला हा सकस सुंदर आहार जो घेईल ना, त्याच्यामध्ये 100% बदल होतो. आणि या सकस सुंदर आहार तुम्हाला का घ्यायचं? कारण की या आहारामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यूज दडलेले आहेत. जसं की तुम्ही एक पोळी भाजी भाकरी कुठली तरी म्हणजे तुमची भाजी सकाळी खात असाल तर त्यातून तुम्हाला जेवढे न्यूट्रिशन व्हॅल्यू हवे ते तुम्हाला त्यातून भेटणार नाहीये. परंतु या सकस सुंदर आहारातून तुम्हाला 24-25 ग्राम प्रोटीन आहे, फायबर आहे, विटॅमिन्स आहे, त्यानंतर मिनरल्स आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून भेटत असतात. म्हणून आपण आहार घेणं गरजेचं आहे. आणि सकाळी सकाळी जर तुम्ही चुकीचे पदार्थ खाल्ले तर दिवसभर आपण कसं आळशी बनवतो, त्यानंतर जांभळी आपल्याला येत असते, सतत झोप आपल्याला येत असते. म्हणून जास्तीत जास्त चुकीचे कार्बोहायड्रेट खाऊ नका. चांगले कार्ब आपण म्हणतो, पालेभाज्या आहेत, त्यानंतर सूप आहे, त्यानंतर चांगल्या अशा पद्धतीने फळं आहेत, हे जर तुम्ही सकाळच्या वेळी म्हणजे दिवसाच्या पहिल्या प्रहरी जर आपण अशा पद्धतीने जर गोष्टी खाल्ल्या तर अख्खा दिवस तुमच्या एनर्जेटिक राहतो. म्हणजे सकाळी जर तुमचं पोट एकदम शांत झालं म्हणजे ब्रेकफास्ट जर स्ट्रॉंग होगा तो दिन पूरा स्ट्रॉंग होगा असे म्हणले. म्हणून प्रत्येकाने काय करायचं? आपल्या जेवणाला किंवा आपल्या सकाळच्या नाश्त्याला आपण स्ट्रॉंग बनवायचं आहे. मग नाश्ता जर तुम्ही पोळी, त्यानंतर काहीतरी भात सकाळी खाल्ला, त्यानंतर नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले किंवा काहीतरी चुकीचं खाल्लं, वडापाव खाल्ला, तर काय होतं? हे चुकीचे कार्ब तुमच्या पोटात जातात आणि दिवसभर आपण काय होतो? आळशी बनतो. दिवसभर आपल्याला सुस्ती चढते आणि दिवसभर आपण काय होतो? एकदम आळस देत फिरतो. मग हे गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील, दिवसभर जर तुम्हाला एनर्जेटिक राहायचं असेल तो सबसे पहिले आपको एनर्जी ड्रिंक, सकस सुंदरित आहार ह्या गोष्टी जर खाल्ल्या तर 100% तुमचा दिवस एनर्जेटिक राहतो.